तर आता आम्ही पोहोचतो शाळेच्या जवळ. आम्ही तुम्हाला दाखवते पाणी. हे बघ, पाठवण्याचा फायदा होतो. ऍक्च्युली माझा विचार नव्हताच त्याला एवढ्या लवकर शाळेत पाठवायचा. हॅलो, आमच्या घराच्या टेरेसवरती आणि आरव इथे जिद करतोय त्याच्या मम्मीसोबत त्याला जायचं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजले 11:30 आणि आत्ता मी खूप उशिराने आज व्लॉग शूट करतो आहे आमचा. कारण की आज सकाळपासूनच सगळी कामं जे आहे ना आमची लेट झाली. कारण की सकाळी उठण्यापासून आम्ही लेट उठलो. त्यानंतर आरवला शाळेत सोडण्यासाठी लेट झाला. आरव पण आज रडतच शाळेत गेला आहे. आणि आता 11:30 वाजलेत. आम्ही चाललो त्याला आणायला. आणि फाईलची पण काही कामं झालं नाही आहेत. कारण की आरवचे जे सकाळी जे लेट उठला त्याच्यामुळे सगळीच कामं जी आहेत ती लेट झाली आज. तर आता 11:30 वाजले. त्याला आणायला जायचं आहे आम्हाला. आणि लोणावळ्यात जो आहे तो मुसळधार पाऊस आज पण चालू आहे. तर तुम्ही फिरायला येणार असाल तर तुमच्यासाठी एक छोटासा अपडेट राहील की लोणावळ्यात आज पण कंटिन्यू पाऊस चालूच आहे सकाळपासून. आणि येत्या शनिवारी रविवारी म्हणजे उद्या तर कंटिन्यू हा पाऊस राहणारच आहे. तर तुम्ही बिंदास येऊ शकता फिरायला. तर आता आम्ही निघतो आहे आरवला आणायला. आणि अजून 1-2 कामं आहेत तीही करायची आहेत आम्हाला. तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओज कसे वाटले तुम्ही ते कमेंट केलेले नाही तर प्लीज कमेंट करा कसे वाटले ते आमचे व्हिडिओ याच्या आधीचे. तर चला आता जाऊया आपण आरवला घ्यायला. मित्रांनो, तुम्हाला आमच्या इथला पाऊस दाखवतो आता. हे बघा, ही आहे माझी गाडी. ही पावसात लावली आम्ही. हे छत्री कुठे आहे? छत्री गाडीमध्ये राहिली आहे. आता पळत जायला लागेल. गाडी अनलॉक करतो पहिलं. चल लवकर. लवकर बंद कर. चावी कुठे? कुठे तर चावी कुठे? भेटली. मला वाटलं गाडी चावी राहिली काय. आता तर लॉक काढलंय. खूप जोरात पाऊस आला. एवढ्या वेळातच भिजून गेलो बघा. तेव्हा दाखवते पाऊस. एवढं जोरात पाऊस चालू आहे की रस्त्यावर ऑलरेडी पाणी ना साचलेलं आहे ना. काय दिसत पण नाही. ऑलरेडी पाणी भरायला सुरू झालंय. आता 1-2 तासात जर पाऊस असंच राहिलं तर परत तेच होणार आहे. तर आता आम्ही पोहोचतो शाळेच्या जवळ. आम्ही तुम्हाला दाखवते पाणी. हे बापरे, स्विमिंग पूल झालंय. ओ माय गुडनेस. हे बघा, बापरे, इथे तर खूप पाऊस झालाय. जाऊ का मी पुढे? जाऊ मी. आम्ही आता निघालो आरवला घेऊन. थोड्याशा कामासाठी बाहेर उतरलो तर पूर्ण भिजलोय आम्ही दोघं. ठीक आहे, म्हणजे आरव पण भिजलाय थोडासा. आणि आता आरव बघा शाळेतनं आल्या ना त्याला चॉकलेट पाहिजे होतं तर कॅडबरी घेऊन खात बसलाय. हे बघा, हे बदमाश. अजून पाहिजे? नाही, एकच तेवढा बास झाला. आजकाल आहे ना तो खूप रोज हट्ट करतोय. म्हणजे शाळेतनं निघालाय की काय नाही काय त्याला खाऊ पाहिजे. एकतर चॉकलेट किंवा मग नाहीतर मग ते चिप्स वगैरे काहीतरी मागतो. चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय घरी. पाऊस तसंच चालू आहे. अजून पाऊस अजून देखील. चला जाऊया घरी. जाऊया, अभ्यास करूया. घरी जाऊन अभ्यास करूया. काय शिकवलं आज? काय शिकवलं? आरवला शाळेत पाठवण्याचा एक फायदा झालाय की आरवनं स्वतःच्या हाताने खायला लागलाय. हे बघा, खाओ बेटा, खा. हा, वाव, नाईस. हाय कर. कॅमेरा खुश. हाय,
मी मम्मम करतोय सांग. मी आहे ना. तर शाळेत पाठवण्याचा फायदा होतो. ॲक्च्युली माझा विचार नव्हताच त्याला एवढ्या लवकर शाळेत पाठवायचा. कारण की मला वाटत होतं की अजून आरव जो आहे 2.5 वर्षाचा होता जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा. आता पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये तो 3 वर्षाचा होईल. विचार केला होता की 3 वर्ष पूर्ण झाल्यावरच त्याला ॲडमिशन करा. पण पायल जिद करायला लागली होती की नाही त्याचं ॲडमिशन घेऊन टाकूया. म्हणून तिच्या जिद्दीमुळंच ॲडमिशन केलं त्याचं. पण आता वाटतं की हां चांगला निर्णय होता पायलचा. फिनिश. तर त्यांनी शाळेत थोडं टिफिन खतम केलं का नाही आज. ॲपल फुल फिनिश. ॲपल द्यायचं. तर टिफिनमध्ये त्याला ॲपल दिलं होतं तिने. आणि हे कसं दिलं होतं त्याला. दिलं होतं थोडंसं राहिलं होतं ते आता फिनिश करतो. हां का. व्हेरी गुड बेटा. हे शाळेतच खाऊन येतं सगळं. पोट भरलं असेल. तर आम्ही अक्षरशः कारमध्ये जाऊन येऊन पण आहे ना पूर्ण भिजलोय. त्याचा कपडे चेंज करायचे सगळ्यांना. हे चाल याला गरम पाणी सोड. त्याला काही तिनावन कोडतून. तर आता आम्ही आलो आमच्या घराच्या टेरेसवरती. आणि आरव इथे जिद करतोय त्याच्या मम्मीसोबत. त्याला जायचं इथं पाण्यामध्ये खेळायला. पण आम्ही पाठवत नाही आहे. कारण की थोडंसं ग्रीनरी झालं आहे म्हणजे सटकू शकतो पाय. हे तूप नको जाऊ तिकडे. तर आता सकाळपासून पाऊस थांबला त्यामुळे आता आलो आम्ही वरती थोडंसं व्ह्यू बघण्यासाठी. काय आमच्या टेरेसवरनं खूप छान व्ह्यू दिसतो. तुम्हाला दाखवतो. बघा किती मस्त असं वातावरण झालं आहे आमच्या इथे. तिकडे नको जाऊ बेटा ये इकडे. षटकाला तो नको जाऊ बेटा तिथं. कसं वाटतंय पाहिलं. सकाळपासून पाऊस होता आता उघडलाय पाऊस. मस्त वाटतंय ते वरती खूप. हां हां. आणि नोर्दी जारती. आता मला वाटतं आपण 2 महिन्यांनी आता आलो जेव्हापासून पाऊस सुरू झाला त्यानंतर वरती आलो आम्ही. आज थोडं पावसाने विश्रांती घेतलं. म्हणलं थोडंसं जाऊया वरती. तिथंच चाल बेटा तिकडे नको जाऊ पडशील तू पाण्यात. तर आता ना एक पार्सल आलं होतं. ॲक्च्युली दुपारी आलं होतं पण मी काय खोललं नाही कारण की आरव झोपला होता. आणि आत्ता आरवला दाखवलं आहे की पार्सल आलं. आणि आजकाल काय झालं आहे 2-3 दिवस झालं की त्याच्यासाठी खेळणी आले. रोज एक आलं आहे म्हणून त्याला असं वाटतं की खेळणीच आहे. पण मी त्याच्यासाठी एक बुक मागवलं आहे नर्सरीचं. त्याचे हां एक्साइटमेंट दाखवतं आहे. हां बुक आहे बेटा. नो आटापडी. नो आटापडी. खोलूया. त्याला ना बिलकुल दम नाही आहे खोल्यापर्यंत. ओपन कर बोलतोय. ओपन करू. ठीक आहे. एक्साइटमेंट बघा. काय बेटा. न आटापडी. आटापडी म्हणजे खेळणी बोलतो तो. थांब 1 मिनिट. काय आहे डिम्यू. बापरे किती पॅकिंग केली. अरे बापरे किती पॅकिंग आहे. थांब 1 मिनिट. पुस्तकं दिलेत का पुठ्ठा दिलाय बांधून. एवढी पॅकिंग केली त्याला. पुस्तकं आहेत का नाही आतमध्ये ते कळत नाहीये. कॅम्प तर झाला नाही आपल्या संग. आहे पुस्तकं आहेत. ऍक्च्युली सेफ्टीसाठी बरं आहे. पण मला असं वाटलं होतं की किती एकच आहे. बघू कुठलाही दाखव. सगळ्यांना दाखव. असं दाखव. असं दाखव. थँक्यू बोल मामाला. वेलकम बेटू. रात्रीचे आता जवळपास 12 वाजलेत ऑलमोस्ट. आत्ता आरव झोपलाय आणि आरवला झोपून पाहायला तशी बाहेर आली आहे. आणि खूप आरवने आज मस्ती केली आहे. खूप किरकिर पण केली. रडलाय मस्ती केली आहे. आणि फायनली आता झोपलाय. आम्ही आत्ता जेवण करून आलो आम्ही पण. आणि पायल पण दमून बसली इथे. चेहरा दिसत असेल तिथे तुम्हाला किती दमली आहे ते. आणि आता तर चला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा.
आणि चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय आणि गुड नाईट.